त्यांची मेहनत खूप चांगली राहिली, त्यांचा सन्मान सुरुवातीला आपण करूया। साई चषकाचे असे आमचे पडद्यामागचे कलाकार सन्माननीय विशाल पाटील, विशालचा सन्मान केला जाईल। दरबार विशाल, या विशाल, तुमची मेहनत आहे। खरं तर दशरथ सर विचार केला ना, हे पडद्यामागचे कलाकार आहेत A1 जोडी। आणि प्रमोद पाटील बर्थडे पर्सन, प्रमोद पाटील आणि विशाल पाटीलचा मी सन्मान करू। सूरज पाटील, नवनाथ पाटील आहेत, मिलिंद पाटील आहेत, बघा आमचे विनोद पाटील देखील आहेत। सगळ्यांनी या इथे, चला एकत्र तुमचा सन्मान केला जाईल। प्रमोद, नवनाथ, दिलीप, विशाल, लाईव्ह टेलिकास्ट संदेश गोंधळी तुमचा सन्मान केला जाईल। संदेश शेलके, काल बामण डोंगरी संघ होता उसरण्याला, मग ते संदेश गोंधळे आला। संदेश शेलके या तुमचा सन्मान केला जाईल। संदेश गोंधळे भरपूर फॉर्म मध्ये ना, बाईकर मॅन येतो म्हणून। कैलास पाटील, कैलास दादा आयोजक या ना, मच्छिंद दादांचे बंधू आहेत कैलास पाटील। फिटनेस बघा, जिम मध्ये ते आहे नेहमी, आम्ही त्यांना पाहतोय फिटनेस वर लक्ष केंद्रित करतात। आणि दादांच्या शुभास्ते आपण लाईव्ह टेलिकास्ट आय एक्विरा इव्हेंट यांचा सन्मान तुतारीवाले बजाव यानंतर सन्मान करूया आमचे उत्कृष्ट समालोचक प्रमोद दादा पाटील। या प्रमोद पाटील बर्थडे पर्सन, या प्रमोद पाटील या। आज मला वाटतं आता शालीमारकडे आम्ही जाणार त्यांच्यासोबत, बर्थडे आहे त्यांचा। प्रमोद पाटील बर्थडे पर्सन, अभिनंदन प्रमोद दादा, संघ जिंकलाय। समालोचक रोशन पाटील सर शिरवली यांचा सन्मान केला जाईल। मी विनंती करतो आयोजकांना रोशनचा विशेष सन्मान सोहळा पार पाडायचा आहे। आणि स्कोरर जतीन गोंधली उसाटणे यांचा देखील सन्मान करूया। रोशन या तुम्ही, स्कोररला वेल कमी, भरपूर कमी स्कोररकडे कॅल्क्युलेशन चालू आहे। समालोचक रोशन पाटील शिरवली यांचा सन्मान आपण करतोय। आणि मच्छिंद्र पाटीलला ही जोडी A1 जोडीचा ते सन्मान करतायत। थँक्यू, क्या बात आहे। आयोजक दशरथ दादा पाटील, झालाय तुमचा सन्मान, झालाय झालाय। जाणार नाही वाटतं। पुढील सन्मान असेल जतीन गोंधली, स्कोरर माफ करा, पंच कमिटी यांचा सन्मान करतोय। संदीप भाणे, न्यायदेवता पंचांचा काम ज्याने पाहिलं, संदीपजी भाणे यांचा आपण सन्मान करतोय व्यासपीठावर। या पंच, तुमचा देखील सन्मान आपण करतोय। या स्पर्धेला चांगली भूमिका तुम्ही दिली। आज पंचांची कामगिरी आवडली मला, कारण कोणताच सामना थांबला नाहीये, इतके चांगले तुम्ही निर्णय दिले पंच। फायनल मध्ये कुठलाही सामना थांबला नाहीये, काय जबरदस्त पंचांची भूमिका राहिली आज। आणि हे पंच फिक्स झाले बघा, हे समालोचक, हे पंच आणि हा स्कोरर परमनंट। लाईव्ह वाले पण फिक्स झाले, PF BF द्या त्याला, सर्वांना PF सुद्धा देतील ते। मच्छिंद्र पाटील म्हणजे HR आहे, काटकसर कशी करायची, सॅलरी कट कशी करायची त्याला माहिती आहे, HRचं काम असतं तो। मच्छिंद्र पाटील सत्कार झाले का? येस। बक्षीस समारंभासाठी मी जतीन गोंधले आमच्या स्कोररला आमंत्रित करतो की कॅल्क्युलेशन स्कोरबुक आणायचं आहे। आणि जतीनचाही सन्मान इथे संपन्न केला जाईल। उत्कृष्ट आमचे बाहुबली गुणलेखक, उत्तम दर्जाचं टॅलेंटेड कार्य गुणलेखक म्हणून ज्यांचं पाहतो असे आमचे जतीन गोंधळी सर उसाटणे। छोटा मच्छिंद्र तुम्हाला पाहायला मिळतो साई पाटील, हा पुढचा आयोजक असेल। आणि साईचे आजोबा इथे सामन्याचा आनंद घेत आहेत। नक्कीच अगदी सुकन्या परी पाटील जिच्या नावानं हा संघ पाहतो। आणि त्यानंतर पाहू शकता आपण बघा रोशन, फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सामनावीर सांगा फक्त, एक सामनावीर मनीष
परेश ठाकूर ठरलाय अखेरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. परेश आपण परेश ठाकूर चॅम्पियन, संघाचा चॅम्पियन खेळाडू ठरलाय, प्लेअर ऑफ द मॅच. रोशन बघा, दुतुम संघ स्पर्धेतून बाहेर चालला होता, तिसरा क्रमांक त्यांनी मान्य केला होता, परंतु पुन्हा मागे आले आणि चॅम्पियन बनले. हा पुरस्कार देतील रोशन पाटील आणि साई पाटील. या रोशन पाटील आणि साई पाटील या आपण. साहिल पाटील. साहिल पाटील या. बघा आमच्या मुखात देखील साईचं नाव आज संपूर्ण रात्रभर ऐकायला मिळालं, कारण साई चषक होता. साहिल या, रोशन साहिल. तर फायनल मॅच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी टॅलेंटेड खेळाडू परेश ठाकूर, ऑलराऊंडर. बाईक कडे बघा पहिल्यांदा. खुश आहेत ना तुम्ही? तुम्ही इच्छा व्यक्त यासाठी केला केली. होता ठास. यस. अगदी मेडल, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि सामनावीराची छबी आमच्या 2 A1 जोडीच्या माध्यमातून हा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी परेश ठाकूर, टीम भैरवनाथ धुतुम. धूम चक्री पाहिली, धूम धडाका पाहिला, ऑलराऊंडर खेळ पाहिला, ज्याच्या जोरामध्ये टीम धुतुम संघ या स्पर्धेतील अजिंक्यपद जिंकला. एक चांगली भूमिका राहिली, अगदी शांत संयमी खेळ. परेश ठाकूर ऑन फायर. सामनावीरचा तो स्टिकर तुम्हालाच ठेवा, तुमचा शेवटचा सामनावीर आहे तो या स्पर्धेचा. स्कोरर प्रमोद पाटील झालंय का? साई चषकामध्ये मालिकावीर कोण ठरणार याचा उलगडा थोड्याच वेळामध्ये होणार आहे, परंतु मालिकावीरसाठी लक्षात घ्या कॅश प्राइज आहे. जी बाईकची प्राइज असते ती कॅश प्राइज आहे मालिकावीरसाठी. मच्छिंद्र पाटील तब्बल 45,045K रोख कॅश खेळाडूला दिली जाईल. आणि अगदी लॉर्ड्स व्हॅली त्याची पूर्णपणे माहिती ही पोहोचवली होती आमच्या समालोचकांनी, कारण कुठल्या प्रकारे कसाड्यामध्ये सापडत नसतो आमचा रॉयल आयोजक मच्छिंद्र दादा पाटील. नाही आज मजा आली. नितलं चिंद्रन धुतू. हॅलो चेक. तर चला आपण थोडीशी घाई करायची, कारण प्रेक्षक थांबलेत, खेळाडू थांबलेत, त्यानंतर पूर्णपणे लेखाजोखा करतायत. जतीन गोंधळी सर उसाटणे या स्पर्धेतील प्रायोजक करते ओम साई एंटरप्राइजेस, सिव्हिल कंस्ट्रक्शन, ओम साई सिमेंट सप्लायर्स, ओम साई ट्रॅव्हल्स, विजय एंटरप्राइजेस साईनगर, ओम साई डीजे, विठ्ठल रखमाई, पूर्वी फार्म हाऊस, परी11 साई स्पोर्ट्स, साई कॉम्प्लेक्स, A1 कट्टा ग्रुप, RKCC तोंडरे हे या स्पर्धेतील सर्व प्रायोजक करते. यांचे कौतुक होणार असते. क्या बात आहे. आणि हे सर्व आमचे दानशूर दाते देखील आहेत, पुरस्कर्ते आहेत, ज्यांनी काही ना काहीतरी या स्पर्धेला बक्षीस रूपाने, देणगी रूपाने योगदान देण्यात आले. त्यांचे बॅनर, त्यांचे चलचित्र तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी मुख्य आयोजक श्री मच्छिंद्र देवदासजी पाटील तोंडरे, संपूर्ण त्यांचा बंधू परिवार, त्यानंतर त्यांचे पिताश्री देवदासजी पाटील यांचं मार्गदर्शन, त्यांचं आर्थिक योगदान, आणि याच मुले की काय संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळं आयोजन एक मोठ्या थाटामाटामध्ये आपण संपन्न होताना पाहिलं, आणि संपूर्ण बंधूंचं विशेष प्रेम. चेक चेक. मच्छिंद्र पाटील या, कारण पाहुण्यांना आमंत्रित केलं जाईल तुमच्या शुभ हस्ते. फायनलचा सामनावीर आपण दिलाय परेश ठाकूर धुतुम. आता आपण जाऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी खेळाडूला टावर फॅन दिला जाईल, आणि हा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय पाहुणे A1 कट्टा ग्रुप या तोंडरे. A1 कट्टा ग्रुप ज्यांचा स्टँड आपण पाहतोय. A1 कट्टा ग्रुपचे सर्व मेंबर, त्यांचे सहकारी यांना विनंती, मित्रपरिवार या आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड इथे प्रदान केला जाईल, आणि त्या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा खेळाडू क्षेत्ररक्षक आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. साई चषकामध्ये सर्वाधिक झेल पकडणारा हा खेळाडू, गुड फिल्डिंग करणारा खेळाडू ठरलाय. पिसारवे गाव, खेळाडूचं नाव आहे तेजस पाटील. तेजस पाटील अगदी तेजोमय कार्य, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांचं पाहिलं, आणि खरं तर मैदानावरती अगदी चित्त्यासारखा तो धावला, धडपडला, चांगले झेल त्यानं पकडले, असा तेजस ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. तेजस पाटील पिसारवे. जतीन गोंधली स्कोरर, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. जोरदार टाळ्या तेजससाठी. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अवॉर्ड त्याने जिंकलाय.
A1 कट्टा ग्रुप यांचा एक मोठा स्टँड पाहिला आणि संपूर्ण आमचे A1 कट्टा मेंबर यांच्या साथीने या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर्स क्षेत्ररक्षक अवॉर्ड इथे प्रदान केला जातो. पाहुणे त्याला कॉंग्रॅच्युलेशन करत आहेत, अभिनंदन करत आहेत टॉवर फॅन. चला यापुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज. बघा गोलंदाजाला पुरस्कार कशा प्रकारे दिला जाईल. AB मधून एका खेळाडूला, CD ग्रुपमधून एका खेळाडूला आणि EF ग्रुपमधून एका खेळाडूला. मित्रांनो गोलंदाजाला नेहमी कमी लेखलं जातं टेनिस बॉलमध्ये. मच्छिंद्र पाटीलने इथे विचार केला 3 गोलंदाजांना आपण 3 फ्रीज देऊया एक एक करून. पहिल्यांदा असं मी एखाद्या स्पर्धेत पाहतो रोशन, कारण आजकाल टेनिस बॉल क्रिकेट हा फक्त फलंदाजाच्या बाजूने असतो, परंतु मच्छिंद्र पाटीलचं म्हणणं आहे की गोलंदाजाला मोटिवेट करा. नक्कीच स्वतः संघाची बांधणी करतात, स्वतः अगदी खेळतात सुद्धा. 40+ मध्ये सध्याच्या घडीला त्यांनी पदार्पण केले आणि हे पाहता अगदी गोलंदाजांवरती बक्षिसांचा वर्षाव हा होणार असतं आणि हे पाहता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात अगदी रेफ्रिजरेटर. गोलंदाजाचा विचार करणारे आयोजक. हा पुरस्कार देण्यासाठी सन्मान्य पाहुण्यांना मी आमंत्रित करतोय. त्याच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. फ्रिज बेस्ट बॉलर साई चषकाचे जे आयोजक आहेत, जे पडद्यामागचे कलाकारी होते आणि ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांनी या साई चषक आयोजक. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय AB या 2 ग्रुपमधून सर्वात चांगली बॉलिंग केली त्या गोलंदाजाने 7 विकेट घेतले. गोलंदाजचं गाव आहे रोहिंजन आणि नाव आहे सौरभ पाटील. सौरभ पाटील रोहिंजन. अगदी उत्तम दर्जाची गोलंदाजी ज्याची पाहिली असा सौरभ ठरलोय उत्कृष्ट गोलंदाज. चला हा तर 12 आहे परंतु सौरभ नाहीये. त्यांची मॅच चालू आहे. डोंगरचा पाटा नाईट मध्ये ते खेळतायत. सौरभ अभिनंदन. रंगा बिल्ला या तुम्ही आयोजकात. विशाल संपूर्ण आयोजक टीम या आपण बिल्ला रंगा संपूर्ण आमचे आयोजक. फ्रीज सौरभ पाटील रोहिंजन. सौरभ अभिनंदन. तो सध्या डोंगरचा पाटामध्ये खेळतोय, त्याला शुभेच्छा. डिस्प्लेला हा ठेवा आणि तो घेऊन जा स्टॉक मधून, वेअर हाऊस मधून. 1 नंबर दिमाग. येस. पुढील गोलंदाज बेस्ट आहे C आणि D ग्रुप मधून 6 विकेट घेणारा गोलंदाज. गाव आहे नितलस, नाव आहे 24 कॅरेट गोल्ड सोन्या पावशे. सोन्या पावशे आपण दमदार खेळ राहिला सोन्या पावशेचा आणि त्यांचे खेळाडू वडील इथे आहेत. सोन्याचे वडील या सोन्या पावशेचे इथे वडील येत आहेत. सन्माननीय अमर ठाकूर या. अमर ठाकूर तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक आम्ही देणार. सोन्या पावशे आणि विजय पाटील या. सोन्या पावशेंचे पिताश्री येत आहेत बक्षीस घेण्यासाठी. नगरसेवक विजयदादा पाटील. कमी वयामध्ये सर्वाधिक बाईक जिंकणारा MIDCचा खेळाडू सोन्या पावशे आणि त्याचे वडील हा आता फ्रीज कलेक्ट करतायत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट C+D ग्रुप. नगरसेवक या विजयदादा. मागच्या वर्षी 7:30 रात्री वाजले होते सकाळचे आणि ड्रोन सुद्धा उडला होता. 2 आणि 3 काहीच नाही मच्छिंद्र पाटील साठी. नॉर्मल आकडा या. थँक्यू सोन्या पावशे, अभिनंदन. पुढील गोलंदाज आहे E आणि F ग्रुप मधून सर्वाधिक विकेट घेणारा 5 विकेट टेकर गोलंदाज. गाव आहे तोंडरे आणि शेवटचा जो फ्रीज जातो गोलंदाजाला साहिल पाटील. साहिल पाटील ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. अगदी उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावरती त्याने मानांकन पटकावले. सन्मान्य विकास पाटील या. विकास पाटील. दुसरा कोण नाव. छोटा वतन. तर सासरे बुवा विकास शेठ पाटील चिरनेर यांच्या शुभ हस्ते हा मानांकन इथे प्रदान केला जाईल. त्यानंतर A1 नगरसेवक सन्माननीय विजयदादा पाटील नगरसेवक पुणे महानगरपालिका आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सबसे ग्रेट मच्छिंद्र सेठ. पहिल्यांदा फ्रीज मिळालाय साहिल पाटीलला. अभिनंदन साहिल, चांगला तो खेळला. 5 विकेट घेतले. E आणि F ग्रुप मधून त्याला हा पारितोषिक मिळाला. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे तिन्ही गोलंदाजांसाठी. सोन्या पावशे, साहिल आणि सौरभ पाटील
तिघी स या नावाने सरस ठरले या मॅच मध्ये. उत्कृष्ट फलंदाज आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज खेळाडू ठरलाय उत्कृष्ट फलंदाजसाठी सायकल आहे. उत्कृष्ट फलंदाज ठरला या स्पर्धेचा 50 धावा ज्याने कुठल्या तो फलंदाज आहे चिंद्रन संघाचा तकदीर पाडेकर. तकदीर, यस तकदीर, कम ऑन द स्टेज. चिंद्रन संघ काल डोंगरेचा पटा नाईट मध्ये देखील पुढे गेलाय क्वार्टर फायनल. अभिनंदन चिंद्रन संघ. लगातार काल देखील रात्र गाजवली, आज चिंद्रन संघाने पुन्हा रात्र गाजवली. टाळ्या होऊन जाऊन दे. तकदीर पाडेकर बेस्ट बॅटर. तकदीरला एकच प्रश्न विचारू, त्यालाही स्पर्धा कशी वाटली, गावकऱ्यांचा पाठिंबा कसा वाटला? हाय व्होल्टेज मॅच झाली होती आणि तुमच्या प्रेक्षकांचा आवाज म्हणजे शिट्ट्या टाळ्या भोपू घेऊन आले होते. ते स्पर्धा मस्त झाली. पाठीराख्याबद्दल मनसला भोपू वगैरे टाळ्या काय आवाज होता? हरकत नाहीये. तकदीर सायकल घेऊन जा तुमची. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे. तर याच दरम्यान आपण जाऊया चषक बक्षीस समारंभाकडे. षष्टम क्रमांक 6वा पारितोषिक. या स्पर्धेमध्ये 6वा पारितोषिक ज्या संघाने पटकवलंय त्यांना मी आमंत्रित करतोय. संघाचं नाव आहे वीर जय हनुमान नितलस. षष्टम पारितोषिक. नितलस संघ ठरलाय 6व्या क्रमांकाचा मानकरी. नितलस संघ या. वीर जय हनुमान नितलस. चला आमचे बंधू पाटील बंधू पाहायला मिळतात, विकास पाटील पाहायला मिळतात. आणि हा पारितोषिक रोख रक्कम 25,000. या नितलसकर. हनुमंत महाराज की जय. जय हनुमान नितलस वीर. षष्टम क्रमांक. पंचम क्रमांक. पंचम क्रमांकाचा चषक आणायचा आहे. साई चषक या ना तुम्ही, आयोजक या. पंचम क्रमांक घेण्यासाठी आमंत्रित करतोय कनव 11 पिसारवे संघ. या पिसारवे. कनव 11 ठरला या स्पर्धेचा पंचम क्रमांकाचा मानकरी. विजय पवार अँड कंपनी. प्रमोद पाटील या. तोंडरेकर तुम्ही या बक्षीस देण्यासाठी, तुमची स्पर्धा आहे. विजय पवार. बघा खेळाडूंचा उत्साह बघा. पिसारवे गावचा असा उत्साह पाहिजे बघा. चषक घेण्यासाठी सर्व आलेत, भले पंचम क्रमांक का असो ना. आणि हा चेक बँकेत टाकायला जाऊ नका. तुम्हाला कॅश दिली मच्छिंद्र पाटीलनी आणि कॅश इक्वल केली आपण डायरेक्टली. चला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आमंत्रित करूया. संघाचं नाव आहे ACC रोहिंजन संघ. रोहिंजन संघ या. चौथ्या क्रमांकाचा मानकरी. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय ACC रोहिंजन. क्या बात आहे. अभिनंदन रोहिंजन संघ. आनंद आश्रू होते सुपर 12 जिंकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती. आपण पाहिलं सध्या डोंगरच्या पाडामध्ये त्यांचा संघ खेळतोय, तिथे देखील गुडनेस येऊ शकते मला वाटतं त्या नाईट मॅचला. 25,000 आणि चषक. चतुर्थ क्रमांक ACC रोहिंजन. अभिनंदन. तुतारी वादक जरा जोरात. मच्छिंद्र पाटीलचं आयोजन आहे. सगळ्यांना पॅनल्टी लागते इथे. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. संघाला आमंत्रित करूया स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. या चिंद्रनकर.
मुंजबा देवीची कृपा चिंद्रन गावावरती सदैव राहिली आहे आणि मुंजबा देवीच्या आशीर्वादाने हा संघ इथे देखील बाजी मारतो. कालही या संघाने डोंगरचा पाडामध्ये बाजी मारली. रोशन सचिन येत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. किरण गोंगे चिंचोली यांच्या माध्यमातून टीम चिंद्रनला मनपूर्वक शुभेच्छा. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय रोशन साई स्पोर्ट चिंद्रन स्वर्गीय रणजित स्मृती 11 चिंद्रनकर. क्या बात आहे, क्या बात आहे. माईक लावला म्हणून वाढला आवाज. माईक लावलेला तिथं भाई. क्वालिटी क्वालिटी. द्वितीय क्रमांक. चला चिंद्रनकर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेचा. मेजबान संघ रोख रक्कम 50,000 आणि मच्छिंद्र पाटील चेकवर साइन करतायत. बघा संघाचं नाव आहे परी 11 राधाकृष्ण तोंडरे. पैसा बोलताय. क्या बात आहे. राधाकृष्ण तोंडरे संघ परी 11च्या नावाने खेळत होता आणि परी 11 म्हटलं ना तर मच्छिंद्र पाटील. रायगड ठाण्यामध्ये चिंद्रनचं नाव आहे हे पुकारलंच हवं. एक महत्वाचं आहे. यस दर्दी प्रेक्षक आहेत मित्रांनो. हे परी 11 राधाकृष्ण तोंडरे. रोख रक्कम 50,000 आणि चषक. अभिनंदन. श्री रोहिदास शेठ पाटील यांच्याकडून आम्हाला सर्व चषक देण्यात आलेत. चॅम्पियन चॅम्पियनला आमंत्रित करूया. चला मी विनंती करतो सासरे बुवा विकास पाटील सर या. विकासजी पाटील चिरनेर. चॅम्पियन 1 लाख लखपती बनण्याची संधी मिळाली आहे आणि 1 लाख रुपये कॅश संघाला दिले जातील. चॅम्पियन संघाला आमंत्रित करूया. साई चषक 2025 मानकरी ठरलाय. संघाचं नाव आहे भैरवनाथ धोतुम. उरण तालुक्याचा संघ चॅम्पियन ठरलाय. क्या बात आहे. या परेश ठाकूर अँड कंपनी ठाकूर ब्रदर्स आणि भैरवनाथ धोतुम संघ चॅम्पियन ठरलाय. सेलिब्रेशन करता वेळी फटाक्यांची आतिषबाजी होणार. आज ट्रॉफी जिंकली कुठून? चषक सोबत फोटो काढत आहेत. बघा काय दृश्य आहे मैदानामध्ये सुंदर. पण स्क्रीनवरती आपण पाहतोय धोतुम संघ तुतारीचा आवाज. ओम साईराम. क्या ओम बात. साईराम. फटाक्यांचा आपण ब्लास्ट पाहतो. तर पुन्हा एकदा अगदी तिसरं पर्व थाटामाटामध्ये संपन्न झालं. साई चषक 2025 सर्व काढून विनंती आहे प्रेक्षकांना विनंती आपण जाता वेळी सावकाश जायचंय आणि आजची रात्र बाकी आहे संपली नाहीये. बाईक द्यायची आपल्याला. मालिकावीर तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय मालिकावीर ज्याने 99 धावा 4 विकेट घेतले 119 पॉइंट्स. तो खेळाडू आहे भैरवनाथ धोतुम संघाचा परेश ठाकूर. मालिकावीरचा मानकरी ठरलाय परेश ठाकूर. परेश ठाकूर मालिकावीर काढो. टीम भैरवनाथ 11 धोतुम संघाचा काढो अगदी या स्पर्धेतील उत्कृष्ट काढो म्हणून ज्याने आपली दमदार कामगिरी समर्पित केली.
या स्पर्धेचे आयोजक मच्छिंद्र देवदास पाटील यांचे सासरे बुवा सन्माननीय चिरण्याचे विकास शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते ही मालिकावीराची ट्रॉफी. परेश ठाकूर सोबत थोडी चर्चा करूया. अर्जंट त्यांच्यासाठी आम्ही बाईक उपलब्ध करून दिली बघा, आणि त्यांना बाईक मिळाली मित्रांनो. परी अँड साई स्पोर्ट्स ग्रामस्थबद्दल तोंडरे. परेश ठाकूर, कशा प्रकारचा अनुभव राहिला? अगदी 4 सामन्यामध्ये तो 102-3 धावा कुठल्या आणि आता 119 पॉइंट्स. वन मॅन शो राहिला तू या स्पर्धेमध्ये, काय म्हणशील? प्रथमतः मी आयोजकांचा धन्यवाद मानेन की आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली, आणि पूर्ण माझी नाही बाई की पूर्ण टीमची आहे आणि माझ्या गावाची आहे, कारण टीम एफर्ट खूप चांगला झाला. टीमच्या मुलं आज मला ही बाईक भेटली, आणि मी पूर्ण 11 प्लेयरांचे धन्यवाद मानेन की असंच एफर्ट लावत जा आणि असंच आपण खेळत जाऊ आणि असंच चॅम्पियन होत जा. आणि पूर्ण 11 प्लेयरांचा मी धन्यवाद मानेन की मला आज बाईक भेटली. खूप आनंद आहे. मी पण तुझ्या कारकिर्दीमध्ये ही बाईक क्रमांक कितवा असेल? तू भरपूर क्रिकेट खेळलाय. खूप 2018ला भेटलेली, पण खूप खूप मेहनत केली मी, कारण मी माझे 5 बॉलर दक्ष ठाकूर असेल, स्वरूप, परत पार्थ असेल, श्रेयस असेल, सुजल असेल, 5-6 बॉलर असे मी घेऊन जातो आणि कम से कम 200-300 बॉल मला टाकतात. त्यांचं पहिले मी धन्यवाद मानेन, कारण त्याही जर बॉल नाही टाकले तर माझी प्रॅक्टिस होणार नाही. त्यांचं मी खूप खूप धन्यवाद मानेन. अजून एक शेवटचा प्रश्न आहे की ही तुला मालिकेवरची बाईक मिळाली, परंतु या स्पर्धेमध्ये ते तुमचे पाठीराखे होते, जल्लोष करत होते, 2 हाय व्होल्टेज सामने आम्ही पाहिले. आता ते पाठीराखे अजून देखील सामना पाहत आहेत, आणि मध्ये आपण पाहिलं की तुम्ही सामना सोडून जात होते, 3रा क्रमांक तुम्ही स्वीकारला होता, परंतु आता तुम्ही चांगला निर्णय घेतला, तुम्ही चॅम्पियन ठरले. नेमकं काय घडलं होतं आणि यावेळी खूप चांगला केलं तुम्ही चॅम्पियनसाठी? तिकडे पण आमची मॅच होती उरण साईडला, आमच्या साईडला, पण आम्ही ठरवलं का नंतर का नाही, दुसरी टीम आमच्या जागेवर गेली का इथंच आपण चांगला खेळ झालाय तर इथंच आपण चॅम्पियन होऊया, कारण चॅम्पियन टीमला खूप महत्त्व असतं. नाव भेटतं चॅम्पियन झालेला, का कोणी नंबर मारला तर दुतूम टीमनी. आणि असंच सर्व ठिकाणी खेळत जा. 11 प्लेयरांचा असंच खूप चांगला खेळ झाला. सर्व ठिकाणी असंच चांगला खेळ खेळत राहा. भैरवनाथ महाराज की क्या बात आहे. अभिनंदन. परेश ठाकूर मालिकावीर ठरला आणि त्याला इथे शुभेच्छा देत असताना आमचे आयोजक मच्छिंद्र दादा पाटील यांचं आयोजन सफल झालं. साई चषकची सुंदर रात्र आपण पाहिली, जिथे चॅम्पियन दुतुम संघ झाला, आणि सर्व संघांना आम्ही अभिवंदन करतोय. हे फोटो काढू शकता तुम्ही, घ्या मैदानात, घ्या फोटो काढायला. रोशन काय जय घंटा करा. तर पुन्हा एकदा परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित साई चषक 2025 चा मानकरी ठरला भैरवनाथ 11